सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। दाते परिवार आयोजित श्रीमद भागवत कथा सप्ताहाच्या तृतीय दिनाच्या प्रथम सत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजचा हा प्रकाशन सोहळा सदाशिव धुंडीराज दातेशास्त्री भवनात आपणा सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे। दाते कुटुंबियांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष हरिभक्तपरायण चैतन्य भानुदास महाराज देगलूरकर तसेच प्रमुख पाहुणे पद्मभूषण डॉक्टर अशोकजी कुकडे, अतिथी व स्नेही श्री अप्पाराव सर तसेच दुसरे अतिथी व स्नेही श्री दत्तात्रय कुलकर्णी यांना मंचावर घेऊन यावं। आपल्या पाहुण्यांचं स्वागत करावं। आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, अतिथी व मंचावरील सर्व दाते कुटुंबीय तसेच उपस्थित सर्व श्रोत्यांचे व भक्तगणांचे मी शब्द सुमनांनी परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो। सर्व चराचरात व्यापलेल्या व आपणा सर्वांच्या हृदयी वसलेल्या परमेश्वराच्या चरणी मी संजय अयाचित भक्तिभाव व सविनय वंदन करतो व आजच्या आपल्या या कार्यक्रमाकडे वळतो। ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ओम शांति शांति शांति। उपनिषदांमधील या शांतीपाठातल्या दुसऱ्या ओळीच्या अर्थानं म्हणजे तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे नेमकं काय, तर अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा विचार हेच आपल्याला दीपप्रज्वलन करवतं, समजतं। म्हणून या प्रकाशन सोहळ्याची सुरुवात आपण दीपप्रज्वलन करण्याची विनंती मी व्यासपीठावरील मान्यवरांना करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करून या प्रकाशन सोहळ्याची सुरुवात करावी। संत साहित्य, वाङ्मयीन साहित्य हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे। तिमिरातुनी तेजाकडे असं म्हणायला काही हरकत नाही की आपल्या अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा हा एक आगळा वेगळा सोहळा। या प्रसंगी आमच्या अज्ञानाचा अंधकार हा आपल्या सर्वांच्या विचारांच्या प्रकाशाने दूर हो ही या मंगल प्रसंगी ईशचरणी प्रार्थना करतो। अतिथी देवो भव या उक्तीनुसार आजच्या आपल्या सोहळ्याचे जे अतिथी आहेत त्यांना त्यांचा योग्य सन्मान देत त्यांचा सत्कार करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। प्रथमतः दाते कुटुंबियांच्या वतीनं या सर्वांचा अतिथींचा आणि प्रमुख पाहुण्यांचा, अध्यक्षांचा सत्कार होईल याची नोंद आपण घ्यावी। संत वाङ्मय आपल्याला जीवनाचे व्यवस्थापन शिकवते। आपल्या आयुष्याला विशिष्ट क्रमाने जगण्याची जी पद्धत आवश्यक असते ती पद्धत संत वाङ्मय सांगते। म्हणून संत वाङ्मयाची कास सोडू नये अशी ज्यांची शिकवण आहे आणि विद्वत्ता, व्यासंग, प्रभावी वक्तृत्व,
विचारगर्भ चिंतनात्मक लेखन व भक्तिरसपूर्ण कीर्तन यासाठी ज्यांना मराठवाडा साहित्य परिषदेनं प्राध्यापक न र फाटक स्मृती संत साहित्य पुरस्कार हा सन्मानाचा पुरस्कार देऊन ज्यांना गौरवान्वित केलं ते आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त परायण चैतन्य भानुदास महाराज देगलूरकर यांचा सन्मान करण्याची विनंती मी दाते कुटुंबियांना करतो. यानंतर विवेकानंद हॉस्पिटल अनुसंधान केंद्राचे संस्थापक सर्वे संतु निरामयः या भावनेने स्वतःमधील वैद्यकीय सेवाभाव जपत चिंतनशील आध्यात्मिकता जागृत ठेवणारे कुकडे काका. त्यांच्या कथा एका ध्येय साधनेची या पुस्तकाचे प्रकाशन झालेले आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. समृद्ध भारत घडवण्यासाठी झटणारे समाजकार्यासोबत समोज प्रबोधनाचा वसा घेतलेले एक व्रतस्थ जीवन म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके पद्मभूषण डॉक्टर कुकडे काका यांचा सत्कार करण्याची विनंती मी दाते कुटुंबियांना करतो. यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त 93च्या भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी केलेल्या उत्तम कार्याबद्दल अण्णा हजारेंच्या हस्ते ज्यांना गौरवान्वित करण्यात आलं ते ज्यांनी 34 वर्षाच्या अध्यापकीय जीवनात वृत्तपत्रातून व नियतकालिकांमधून शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण केलं असे सातत्यानं 15 वर्ष वेदप्रतिष्ठानचे सचिव म्हणून काम पाहत असतानाच श्रीमद भगवद्गीतेवरील प्रत्येक श्लोकाचे विवरण व निरूपण करत गीतार्थ नावाने त्याचं प्रकाशन केलं असे व सुभाषित शतक भाग 1 व भाग 2 या वाङ्मयाचे लेखन करत त्याचंही प्रकाशन केलं व आपल्या अध्यापनातून विद्यादानातून ज्यांनी लातूरच्या 2 पिढ्या घडवण्याचं निस्वार्थपणे काम केलं असे आमचे गुरुजन श्री अप्पाराव कुलकर्णी सर यांचा सत्कार मी दाते कुटुंबियांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. आजचा हा सोहळा म्हणजे चिंतनिकेचा प्रकाशन सोहळा. यालाही एक वेगळं अधिष्ठान आहे. हा समारंभ नव्हे तर हा एक सोहळा आहे. ते कसं याचं उद्बोधन मंचावरील मान्यवर आपल्याला सांगणारच आहेत. आपल्या हिंदू धर्माला वर्णधर्माप्रमाणे मानलं जातं. त्यानुसार ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम यांचं पालन करत कैलासवासी सदाशिवराव दाते काका आपलं कृतार्थतेचं जीवन जगले. ब्रह्मचर्यानुसार त्यांनी आपले प्राथमिक विद्यार्जनाचं कर्तव्य सोलापूर येथे संपन्न केलं तर वडिलोपार्जित परंपरागत व्यवसायाव्यतिरिक्त वाणिज्य विषयातील प्रावीण्याकडे त्यांनी पुणे इथून प्राप्त केलं. तदनंतर
लातूरसारख्या अनभिज्ञ अनोळखी गावी येऊन दृढनिश्चयाने शून्यापासून आपल्या गृहस्थाश्रमाची सुरुवात केली आणि हा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला असं म्हणायला कोणाचीही हरकत नसावी. गृहस्थाश्रमातील सर्व कर्तव्य पार पाडल्यानंतर पूर्व पारंपरिक असलेली आध्यात्मिक ओढीची आंतरिक इच्छा प्रबळ झाली आणि सर्व जबाबदाऱ्या त्यांनी आपली पत्नी, आपले सुपुत्र व स्नुषेवर सोपवत चैतन्य सत्संग मंडळाच्या माध्यमातून त्यांनी आपला पुढचा प्रवास सुरू केला. या सत्संगातूनच त्यांना जे सुचलं, जे भावलं, जे उमगलं ते त्यांनी शब्दबद्ध केलं, आपले विचार मांडले. आपल्या सखोल चिंतनातून जे दुर्बोध वाटतं ते सर्वसामान्यांना कळावं या विचाराने प्रेरित होऊन ते लिहून काढलं. जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे, जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे, शहाणे करोनी सोडावे सकल जन. या समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे त्यांनी आपलं कार्य केलं. त्यांचा हा सगळा प्रवास ज्यांनी पाहिला व चैतन्य सत्संग माध्यमातून त्यांना जवळून अंतस्थ पाहण्याचा योग ज्यांना आला ते या दाते कुटुंबियाचे स्नेही आणि सदस्य असलेले आमचे गुरुवर्य श्रीयुत अप्पाराव कुलकर्णी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या प्रकाशन सोहळ्याचं प्रास्ताविक करावं. शुक्लां ब्रह्म विचारसार परमामाद्यं जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां च ददतीं पद्मासने संस्थितां तां वन्दे परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदां. माझ्या प्रास्ताविकाला सुरू करण्यापूर्वी आजचा जो दिवस आहे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी 12 जून 2022 बरोबर 349 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये ज्या घटनेनं भारतच नाही तर संबंध जगभराला एक सूचना दिली त्या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक सोहळा झालेला आहे. चंडमुंड भंडासुरखंडिनी जगदंबे उदंड दंड महिषासुरमर्दिनी दुर्गे महाराष्ट्र रक्षिणे तुळजा भवाने हर 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 महादेव. हा घोष 349 वर्षापूर्वी रायगडावर घडला तो आजचा दिवस आहे आणि आपल्या भागवत कथेचा हा तिसरा दिवस आहे. मी आत्ता माझ्या प्रास्ताविकाला सुरू करतोय. ज्यांचा तोल जात नाही, ज्यांच्या शब्दाचं मोल करता येत नाही असे अनमोल आणि समतोल बोलणारे परमवंदनीय चैतन्य महाराज देगलूरकर ज्यांनी 65-66ला पुण्याला जात असताना पुणे सोडून लातूरमध्ये येऊन एक मोठं आपल्या कामाचं विश्व उभं केलं असे आदरणीय कुकडे काका, उत्साहाचा धरा असलेले आमचे DK सर आणि हा इतका देखणा समारंभ ज्या कुटुंबानं केला ते दाते कुटुंबीय, दातेंचे आप्त आणि उपस्थित माता भगिनी आणि बंधूंनो. हा इतका देखणा समारंभ असा का, पहिल्याच दिवशी ज्यावेळेला श्रोतृवर्ग येत होते मावस बंधू निवृत्त कार्यकारी अभियंता भास्कर सोनवतीकर ते मला म्हणाले, अरे एक कुटुंबीय एवढा उत्तम देखणा आणि समारंभ साजरा करू शकतं की पावतीच आहे. आता या करण्या पाठीमागं कोण आहे तेही मला जरा इच्छा आहे सांगायची. आपले जे भूषण दाती आहेत त्या भूषण दातीचे एक मित्रमंडळ आहे. 50 लोकांचं मित्रमंडळ गेले महिनाभर श्रम करते मित्रांनो. 50 मित्र आहेत त्यांचे. काही नावं मी 1, 2, 3 नावं मुद्दाम आपल्याला सांगणार आहे. या सगळ्यांच्या प्रयत्नातून शिरीष कुलकर्णी, विश्वास लातूरकर, बालाजी बिराजदार आणि अमोल बनाळे या सगळ्यांच्या 50 जणांच्या प्रयत्नातून हे सगळं वैभव उभं राहिलेलं आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या तर्फे आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. कारण हा जो समारंभ आहे
हा असा व्हावा असा खरं तर आम्ही दाते ज्यावेळेला होते म्हणजे 18 एप्रिल 2019 ते 3 मे 2019 असं दाते कुटुंबीय आणि आमचे कुटुंबीय आणि 2 चैतन्य सत्संग मंडळाच्या भगिनी असे 6 जण आम्ही एवढे दिवस दक्षिण भारताच्या सहलीला गेलो होतो. त्यावेळेला दाते काकांचं माझं बोलणं व्हायचं की अप्पाराव आपल्याला असा एक भागवत सप्ताह करायचा आहे. आणि मग आदरणीय चैतन्य महाराजांनी त्याला परवानगी दिली की मी तुमचा शेवटचा करीन, पण मला महाराजांना विनंती करायची आहे की महाराज हा शेवटचा करू नका. तुमची भीष्म प्रतिज्ञा न होता कृष्ण प्रतिज्ञा हो, तुम्ही टाळ्यानं साथ दिली त्याबद्दल तुमचा धन्यवाद. पण ह्या समारंभाला एक जरा दुःखाची छटासुद्धा आहे. म्हणजे सुभाषित रत्नमाला भांडागारमध्ये एक सुभाषित आहे. ते सुभाषित असं आहे, रात्रीर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वान उद्दिश्यति हसिष्यति पंकजालम इत्थम विचिंतयति त्वे कोशकते द्विरेफे हा हंत हंत नलिनीम गजमुज्जहारा. याचा अर्थ असा, एक भ्रमर भुंगा सकाळी दिवस निघाल्यानंतर कमल उमललं, त्याच्यातला मध घेण्यासाठी भुंगामध्ये गेला. त्याला तो मध चाखण्यामध्ये इतका गुंग झाला आणि दिवस मावळ्याला कळला नाही, ते कमळ मिटलं. आणि मिटल्यानंतर तो भुंगा विचार करायला लागला, बाहेर जाता येईना. म्हणाले दिवस निघेल, प्रभात होईल आणि आपण बाहेर येऊ. पण मध्येच पहाटे एक हत्ती आला, त्यानं ते झाड उपडून नेलं. असं झालं. ज्यावेळा पहिल्या दिवशी आदरणीय महाराजांचं आगमन अत्यंत भव्य दिव्य अवस्थेमध्ये प्रस्थान होत होतं आपल्या व्यासपीठाकडे, त्यावेळा मला दाते काकाची अत्यंत आवर्जून आठवण आली की आपण चिंतलं काय, मनुष्य चिंतयते एकम दैवम अन्यत्र चिंतयेत, अशा प्रकारची अवस्था झाली. सगळा समारंभ उत्तम केला. त्याबद्दल भूषण दाते आणि जी मंडळी संपदा दाते यांचा आपण आभार मानले पाहिजेत की वडिलाचा शब्द त्यांनी पुरा केला. त्याबद्दल चैतन्य सत्संग मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो. यामध्ये या प्रास्ताविकामध्ये करण्यासाठी मला जे सांगितलेलं आहे की हा जो चैतन्य सत्संग मंडळाचे मी तिथं साधारण 2015 साली मी जोडल्या गेलो. 16, 17, 18, 19 आता 22, 5-7 वर्ष झाले. आणि त्या चैतन्य सत्संग मंडळाचे अध्यक्ष आदरणीय दाते काका होते. त्यामुळं स्वाभाविक त्याच्यात एक शिस्त, त्याच्यात एक व्यवस्था, त्याच्यात एक रचना त्यांनी घालून दिलेली ती अद्यापपर्यंत चालू आहे. पण यामध्ये ते अचानक गेल्यावरती दुसरे एक आमचे कार्यकारी अध्यक्ष होते, त्यांचं मला फार प्रकर्षानं जाणीव होते. जरा आक्रमक व्यक्तिमत्वाचे आमचे भगवानराव पाटील खंडापूरकर, ते पण मध्येच कोरोनामध्ये गेले. त्यांची आठवण मला होते. आणि यामध्ये या काळामध्ये या 5-7 वर्षाच्या काळामध्ये मला दाते काकाबरोबर काम करण्याचं अतिशय, कारण ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्यामुळं विश्व हिंदूचं काम 1989च्या शिलापूजनामध्ये आम्ही 1.5 महिना होतो. वेद प्रतिष्ठानचा 15 वर्षे मी कार्यवाह असताना ते पण कार्यकारिणी सदस्य होते. त्याच्यामध्ये ज्या चर्चा झाल्या त्या चर्चेमध्ये त्यांचं जे मला ज्या गोष्टी दिसल्या, एक अत्यंत हिशेब चोख, त्यांच्या संसाराला भ्रष्टाचाराचा अजिबात स्पर्श नसलेलं व्यक्तिमत्व म्हणजे दाते काका. आता जे केशवराज विद्यालयाची प्राथमिक जी इमारत आहे ती इमारत त्यांच्या नेतृत्वाखाली बांधली गेली. त्यांनी मला सांगितलं, अप्पाराव म्हणाले ज्या दिवशी त्या इमारतीचं उद्घाटन झालं त्या दिवशी संध्याकाळी आमची भेट झाली. म्हणले अप्पाराव आज, म्हणाले मी अत्यंत समाधानी. म्हणलं काय झालं दाते काका? म्हणाले ते बांधकाम इतक्या, मला त्यांनी हिशेब दाखवला, एक नवा पैसासुद्धा इकडं तिकडं नाही. हा गुण त्यांचा आपल्या सगळ्याला घेण्यासारखा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव आज जे भारत जगभर डंका मारतं त्याचं कारण अशा प्रकारचे दाते काकासारखे पायाभूत कार्यकर्ते आणि अत्यंत स्वच्छ व्यवहार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चैतन्य सत्संग मंडळात असताना ते सगळ्या लोकांच्या लहान गुणाचे सुद्धा ते दखल घ्यायचे. म्हणजे भर्तृहरीनं चिंतन केलं याच्यावरती की सांस्कृतिकदृष्ट्या उच्च दर्जाची मानसिकता असलेली माणसं कशी असतात. भर्तृहरीनं उत्तम चिंतन केलंय. मनसी वचिशी काय पुण्य पियुष पूर्णा स्त्रीभुवन उपकारा श्रेणीभि प्रीणयंता परगुण परमाणून पर्वती कृत्य नित्यम निजुर्दी विकसंत संती संता कियंता. की लोकाचे ज्यांची मानसिकता सर्वोच्च असते ती माणसं लोकाचा छोटा गुणसुद्धा परवता इतका करून बोलतात.
दाते काकांचा तो एक अत्यंत मोठा गुण होता. त्याचं भाषांतर वामन पंडितांनी फार अप्रतिम केलंय. ज्यांची देह मने तशीच वचने पुण्यामृते ओतिली की जय हे स्वकृतोपकार विभवे सर्वत्र विस्तारिली लोकांचे परमाणु तुल्य गुणजे वान मेरूपरी वाणिती चित्ती तोषही पावती सुजनते नेणो किती नांदती. बरं, लोकाचे ज्या गुणाचं ते गुण जे 4 लोकांमध्ये प्रसिद्धी करतात ते कशासाठी, तर ते आपल्याच चित्ताला प्रसन्नता होय म्हणून करतात. असं दाते काका व्यक्तिमत्व होते आणि ते मध्येच निघून गेले. आत्ता ज्या वेळेला ब्रह्मलीन वरदानंद भारती ज्याला ब्रह्मलीन झाले त्यांचे ते गुरु होते. त्यांच्या घरी ते आले होते. त्यावेळेला ते गेल्यानंतर दाते काकांची माझी भेट झाली. ते म्हणाले, अप्पाराव आता म्हणाले मला अत्यंत माझे गुरु तर गेले पण मला सांगायला अभिमान वाटतो. म्हणाले मी आत्ता ज्या वेळी वंदनीय चैतन्य महाराजांना भेटतो त्या वेळेला तेच मानतो असं ते म्हणाले. आणि चैतन्य महाराजांबद्दल तर काय बोलावं, मला तर असं वाटतं की ते प्रवचन करत असताना त्यांच्या अवतीभोवती ज्ञानेश्वरीच्या सगळ्या 9034 ओव्या अशा फिरतात. महाराज आम्हाला घ्या, नॉलेज ऑन द टिप ऑफ द टंग असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. महाराजांचं वर्णन काय करावं. मला सहज जेव्हा 2 दिवसापूर्वी आपल्याला प्रास्ताविक करायचं म्हटल्यानंतर मला एक सुचलं की भानुदास होतो चैतन्य हा देगलूरकर कुलभूषणम शुद्धाचारा सुप्रतिष्ठा शिशुरदक्ष सुबुद्धिमान अध्यात्मज्ञान निष्ठच राष्ट्रमंत्र विशारदा निग्रहानुनिग्रहे शाक्त गुरुरित्याभिधीयते अद्वितीय प्रवचनकारः सर्वजन कल्याणकारकः तेजस्वी प्रतिभाशाली वाक्पटू प्रवचनकारा त्वदीय प्रवचनात नूनम भूयाद स्फूर्ती प्रदीयताम. अशा प्रकारचं वक्तृत्व असलेले आपले कथाप्रवक्ता आहेत. त्यांचे आपण आभार मानले पाहिजे. जे चिंतनिका आहे ती चिंतनिका साधारण 1.5 वर्षापूर्वी भूषणनं मला ते आणून दिलं लिहिलेलं बाळ. म्हणलं सर हे जरा बघा. 2 महिने मलाही माझ्या वेळेनुसार त्याला हात लावता आलं नाही. एके दिवशी सहज रात्री त्याला हात लावला आणि जप ध्यान हे वाचल्यानंतर ज्याला 2 महिने हात नव्हता ते 2 दिवसामध्ये वाचून पूर्ण झालं. म्हणलं भूषण हे ग्रंथ झालं पाहिजे. कारण आपल्या भारताला जे 1000 वर्ष गुलामी करावी लागली त्याचं कारण आपण सरस्वतीकडे हेळसांड केली. म्हणलं हे तुमचं ग्रंथात आलं पाहिजे. हे म्हटल्यानंतर भूषण म्हणाला सर आपण नक्की करू. त्याच्यामध्ये DK सरांचाही फार मोठा वाटा आहे. आणि मग ते जी चिंतनिका आहे आपण ती नुसती वाचण्यासारखी नाही पारायण करण्यासारखी ती चिंतनिका आहे. मला आपल्याला विनंती करायची, तिच्याबद्दल दुसरे वक्ते बोलणारच आहेत. आणि या निमित्तानं आपण सगळे इथं आलात आणि प्रकाशन पण होणार आहे. शेवटी माझ्या प्रास्ताविकाच्या शेवटी अटलजी पंतप्रधान असताना 2004 साली ते त्यांच्या व्याख्यानंतर एक कविता अत्यंत समर्पक कविता आपल्या समारंभाला तेवढी कविता म्हटलं की मी माझ्या वाणीला विराम देतो. आओ फिर से दिया जलाएं, आओ फिर से दिया जलाएं, भरी दोपहरी में अंधियारा सूरज परछाई से हारा अंतर तम का नेह निचोड़े बुझी हुई बातें सुलगाएं. आओ फिर से दिया जलाएं, आओ फिर से दिया जलाएं, हम पड़ाव को समझे मंजिल, हम पड़ाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आँखों से ओझल, वर्तमान के मोह जाल में आने वाला कल न भुलाएं. आओ फिर से दिया जलाएं, आओ फिर से दिया जलाएं, आहुति बाकी यज्ञ अधूरा, आहुति बाकी यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा, अपनों के विघ्नों ने घेरा, अंतिम जय का वज्र बनाने, अंतिम जय का वज्र बनाने नवदधी की हड्डियाँ गलाएं. आओ फिर से दिया जलाएं, आओ फिर से दिया जलाएं. आपल्या हृदयस्थ असलेल्या भगवंताला नमस्कार करून माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आओ फिर से दिये जलाए. सर्वांच्या मनामनामध्ये काकांची स्मृती जागवत व काकांच्या व्यक्तिमत्वातील अंतस्थ अंतरंगातील वेगळं रूप आपण आपल्या ओघवत्या शैलीत मांडलं त्याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत. आता आपण वळूयात आजच्या मुख्य कार्यक्रमाकडे. आजचा हा आनंदाचा दिवस आणि ग्रंथ विमोचनाचा दिवस. यासाठी मी श्रीयुत अमोल बनाळे यांना विनंती करतो की त्यांनी ग्रंथांच्या प्रती मान्यवरांच्या हाती आणून द्याव्यात. तसेच काकांचे दोन्ही नातू यांना मी विनंती करतो की त्यांनीही मंचावर यावं.
आजचा हा आनंदाचा क्षण, विमोचनाचा क्षण, ज्यांनी आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या क्षणांचे विचार घेत आपल्यासमोर मांडले आणि ते लिखाण करून आपल्यासमोर पोहोचवले, आजच्या अध्यक्षांच्या हस्ते याचं विमोचन संपन्न झालेलं आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिक संघ, मराठवाडा विभागीय स्तरावरील सदस्य तसेच सोलापूर जनता बँकेत दाते काकांसोबत सल्लागार समितीवर काम केलेले आपले DK काका, चैतन्य सत्संग मंडळाचे क्रियाशील सदस्य तर आहेतच, आणि दाते काकांच्या लिखाणाचे संकलन व प्रकाशन करण्याचे जेव्हा ठरले तेव्हा त्यातील मुद्रणाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली, असे आपले सर्वांचे दत्तात्रय कमलाकर कुलकर्णी काका. दाते काकांच्या आठवणींच्या शिंपल्यातील विचारांच्या मोत्यांना आपल्या समोर, सर्वांच्या समोर अक्षर रूपाने आणण्याचं महत्त्वाचं काम दत्तात्रय कुलकर्णी काकांनी केलं आहे. त्यासाठी त्यांना एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. तेव्हा मुद्रकाच्या चष्म्यातून या ग्रंथाचं विवचन करण्याची आणि त्यांची भूमिका मांडण्यासाठी मी त्यांना प्राचारण करत आहे. श्रीयुत दत्तात्रय कमलाकरराव कुलकर्णी. आदरणीय सद्गुरू हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज, इथं उपस्थित असलेले सर्व ज्ञानी आणि सत्संगी बंधू भगिनींनो, सर्वांचा नामोल्लेख करण्यापेक्षा एका वाक्यामध्ये मी असं म्हणेन, उपस्थित येथील सज्जन हो, उपस्थित येथील सज्जन हो, हा योग अमृताचा प्रेमे सुखे करावा, स्वीकार स्वागताचा, स्वीकार स्वागताचा. चैतन्य सत्संग मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. खरं तर दाते काकाबद्दल किती बोलावं, काय बोलावं हे सांगितलं जरी असेल तरी त्याचबरोबर वेळेचं बंधनही घातलं आहे. दिलेल्या वेळामध्ये मला माझे विचार मांडायचे आहेत. स्वभावातील विनम्रता, स्वभावातील विनम्रता, विचारातील प्रगल्भता, स्वभावातील विनम्रता, विचारातील प्रगल्भता, अंतःकरणातील शुद्धता, बोलण्यातील माधुर्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वागण्यातील वक्तशीरपणा, यामध्ये जी माणसं आम्हाला भावली त्या दाते काकाचा नंबर अत्यंत वरचा आहे, हे मोठ्या अभिमानानं मला सांगावं वाटतं. खरं तर असं म्हणतात की ज्यांच्याकडं धन आहे त्याला धनवान असं म्हणतात, ज्याच्याकडं गुण आहे त्याला गुणवान असं म्हणतात, ज्याच्याकडे कर्तृत्व आहे त्याला कर्तृत्वान असं म्हणतात, ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याला श्रद्धावान असं म्हणतात. आणि हे सगळं असून कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक, अशांना भाग्यवान असं म्हणतात. आणि म्हणून दाते काका भाग्यवान आहेत. हे सगळे गुण असताना सुद्धा त्यांच्या पोटी कुळी कन्यापुत्र होते सात्विक. त्या मुलांनी आपल्या वडिलाचं नाव या आपल्या भाग्यवान पित्याबद्दल बोलताना ज्यावेळेस भूषणजी आमच्याशी बोलतात त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरले आदरयुक्त भाव पाहताना आम्हाला असं वाटतं, पुत्र सांगतो चरित्र पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती. आपल्या वडिलाबद्दल एवढ्या भरभरून आणि एवढ्या आदराने बोलणारा भूषण पाहिल्यानंतर दाते काकांचा खरा भाग्यवान म्हणून जर सत्कार करायचा असेल, त्यांचं नामोल्लेख करायचं असेल तर त्यांची या गुणामुळं केलं पाहिजे. अशा या भाग्यवान पित्याबद्दल आमच्याशी बोलताना भूषणजीने सांगितलं की दाते काकांच्या जाण्याने आम्ही ज्यावेळेस कपाट उघडलं त्यावेळेस त्यांच्या हस्तलिखित काही चिंतन केलेले हस्तलिखित आमच्याकडे आहेत. ते माननीय अप्पारावजीकडे आले. अप्पारावजीने आम्ही ठरवलं की या चिंतनाला आपल्याला चिंतनिकेचं रूप देता येईल का, त्याचं पुस्तक करता येईल का. आणि मग त्यांनी ते आमच्याकडे आणून दिलं. आम्ही त्याची सुसूत्र बांधणी केली, टाईप केलं आणि टाईप केलेलं हे हस्तलिखित महाराजांचे आशीर्वाद आम्हाला आवश्यक आहेत म्हणून पहिली प्रत आम्ही महाराजांकडे पाठवली. महाराजांना तर वेळ नाहीच, अत्यंत
त्यांचा सगळा दिवस चिडला असताना सुद्धा केवळ दाते काकावरील प्रेमामुळे आणि जिव्हाळ्यामुळे त्याने ती चिंतनिका अत्यंत बारकाईने वाचली. त्यामध्ये असलेले दोष, त्यामध्ये असलेल्या चुका, त्यामधील मुद्रण दोष त्याने अत्यंत काळजीपूर्वक तपासून ते आमच्याकडे दिले. ते आमच्याकडे परत आल्यानंतर माननीय अप्पारावजींनी त्यावर सुंदर अशी प्रस्तावना लिहिली आणि भूषणजीचे 2 शब्द त्यामध्ये मिसळून आज ती चिंतनिका सद्गुरूंच्या हस्ते प्रकाशित झाली. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. मला महाराष्ट्राचे न्यायमूर्ती, माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकाऱ्यांचं एक वचन आठवलं. ते तुम्हाला आवर्जून सांगतो. ते असं म्हणत आपल्या गुरुबद्दल, मी देव कधी पाहिला नाही, मी देव कधी पाहिला नाही, देव कसा आहे मला माहिती नाही, मी देव कधी पाहिला नाही, देव कसा आहे मला माहिती नाही, पण मी साने गुरुजीला पाहिलं आणि देव कसा असेल याची मला कल्पना आली. आपल्या गुरुमध्ये देवत्व पाहण्याच्या भारतीय संस्कृतीचा खरा पाईक दाते काका होते. ते आपल्या गुरुमध्ये प्रत्यक्ष परमेश्वरातून दाते काकांची गुरुवर एवढी प्रचंड श्रद्धा होती. त्यांच्या अंतःकरणाबद्दल इतकं अतीव प्रेम होतं, त्यांच्याबद्दल इतका जिव्हाळा होता की दाते काका आपल्या गुरुमध्ये प्रत्यक्ष परमेश्वराला पाहिजे. आणि दाते काका पुण्यवान का, दाते काकांचं भाग्य का, किंवा दाते काकांच्या कुटुंबाचा आजचा दिवस भाग्याचा का, जे त्यांच्यामध्ये परमेश्वर पाहते, त्यांच्या हाताने आज त्यांची स्मरणिका प्रकाशित झाली. हे खरोखरच आम्हा सर्वांचं अत्यंत भाग्य आहे. हे सांगायला मला मोठा अभिमान वाटतो. खरं तर ज्ञानाला विज्ञानाची आणि दोन्हीला अध्यात्माची जोड असली पाहिजे, संस्काराची जोड असली पाहिजे. आपले आजोबा पंजोबा आपल्या एवढे शिकलेले नसतील, आपले आजोबा पंजोबा आपल्या एवढे शिकलेले नसतील, पण ते आपल्यापेक्षा जास्त सुसंस्कृत होते. आज आपल्या आजोबा पंजोबापेक्षा आपण अत्यंत सुशिक्षित आहोत, शिकलेलो आहोत, पण त्यांच्या एवढे ते सुसंस्कारित आहोत का, ह्याबद्दल नक्कीच प्रश्नचिन्ह आपल्यासमोर आहे. आणि म्हणून सर्वांना मला एक नम्र विनंती करायची, या ग्रंथाच्या निर्मितीमध्ये असलेला एक माझा छोटासा सहभाग म्हणून सर्वांना ज्ञान म्हणजे नक्की काय, संस्कार म्हणजे नक्की काय, अध्यात्म म्हणजे नक्की काय, हे जर पाहायचे असेल तर प्रत्येकाच्या संग्रही ही संचयिका असलीच पाहिजे, ही चिंतनिका असलीच पाहिजे. मी या घटनेचा एक सभासद म्हणून सर्वांना अशी विनंती करतो की सर्वांनी ही चिंतनिका आपल्या संग्रही ठेवलीच पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला नक्की या बाबतीमध्ये हे करता येईल. आमच्या या उपक्रमास खरं तर दाते काकावर खूप बोलता येईल, परंतु वेळेचं बंधन आहे. आमच्या या उपक्रमास परमपूज्य गुरु महाराजांनी आम्हाला शुभ आशीर्वाद दिले, दाते कुटुंबियांनी साथ दिली, आमच्या दाते वहिनींनी खूप मोठी साथ दिली आणि ज्ञात अज्ञात अनेक व्यक्तींनी जी आम्हाला साथ दिली त्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि जाता जाता एक विचार नक्की सांगतो की दाते काकांचा चैतन्य सत्संग हा आत्मा होता. दाते काकाने चैतन्य सत्संगासाठी एक खास हॉल बांधून ठेवला आहे, अत्यंत सुविधा आहेत, सर्व व्यवस्था आहे. पण हा दाते काकांनी लावलेला ज्ञानदीप अखंड प्रज्वलित ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि हा ज्ञानदीप त्याच दाते सभागृहामध्ये अखंड चालला पाहिजे. यासाठी सर्व लातूरमधील सत्संगी बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की दररोज आपण सत्संगाला आलं पाहिजे. दररोज अनेक या ठिकाणी वेद पाठक महाराज आहेत, आप्पाजी आहेत, आपले औषधचे जोशी महाराज आहेत, अनेकाचं अत्यंत सुंदर असं त्या ठिकाणी प्रवचन असतं. सर्वांनी आपण लाभ घेऊ आणि दाते काकाच्या स्मृतीस खऱ्या अर्थाने जर आदरांजली व्हायची असेल तर त्यांनी सुरू केलेला सत्संग आपण कायम ठेवून एवढी शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद काका. सत्संग मंडळाची ही जबाबदारी आता आपल्यासारखेच सर्व कार्यकर्ते नेटानं पुढे घेऊन जाणार आहेत. त्याबद्दल मी दाते परिवाराच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो. आपणा सर्वांपेक्षाही जास्त काकांना ज्यांनी पाहिलं, ज्यांच्या अंगखांद्यावर ते वाढले, ज्यांच्या सानिध्यात त्यांनी आपलं बालपण आणि तारुण्य घालवलं, असे त्यांचे सुपुत्र, पंचांगकर्ते दात्यांच्या आध्यात्मिक वारसासोबत व्यापारातही आपल्या वडिलांचा व्यवसाय वृद्धिंगत करणारे लातूरचे प्रमोद गॅस, प्रमोद पेट्रोलियम, प्रमोद सुपरमार्केटचे यशस्वी उद्योजक श्रीयुत भूषणजी दाते यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं.
वंदनीय माझे गुरु आप्पाराव सर व आमचे हितचिंतक डी के काका, आई, ताई आणि संपदा आणि इथं जमलेले सर्व वडीलधारी मंडळींना माझा नमस्कार. सदाशिव धुंडीराज शास्त्री दाते म्हणजे माझे बाबा. बाबांचा जन्म दाते पंचांगकर्ते या वैदिक घराण्यात झाला. त्यांचं शिक्षण पुणे युनिव्हर्सिटी येथे MS संस्कृत इंग्रजी माध्यमातून झालं. त्यामुळं इंग्रजी व संस्कृत या दोन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर बाबांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं प्रचारक म्हणून काम केलं. प्रचारक म्हणून थांबल्यानंतर वैदिक घराणे असूनसुद्धा तीर्थरूप अण्णा धुंडीराज शास्त्री दाते यांची इच्छा होती की बाबांनी स्वतंत्र व्यवसाय करावा. त्यावेळी त्यांनी गॅस एजन्सी मिळवण्यासाठी प्रयत्न केला, पण त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की गॅस एजन्सी ही आम्हाला लातूरमध्ये द्यायची आहे. तोपर्यंत बाबांनी लातूर पाहिलंसुद्धा नव्हतं, पण तरी बाबांनी होकार दिला व बाबा लातूरमध्ये आले. सर्वप्रथम बाबा हे कुकडे काकांच्या घरीच वास्तव्यास होते. सुरुवातीचा 7-8 वर्षाचा काळ प्रचंड खरतड गेला. त्यांना स्वतः सायकलवर वाटप करावे लागले व या दरम्यान बाबांबरोबर आईनी खंबीरपणे साथ दिली व आज गॅस एजन्सीची शिस्त व्यवस्थितपणा जो आहे, ज्याला आज आपण मॅनेजमेंट म्हणतो, ती आमच्या सगळ्या आईचीच आहे. एक एक ग्राहक जोडत आज आम्ही 70,000 ग्राहकांना सेवा देत आहोत. संपूर्ण भारतात पहिल्या 5 एजन्सीमध्ये आमच्या प्रमोद गॅस एजन्सीची गणना होते. बाबांच्या अत्यंत पारदर्शक व्यवहारामुळेच प्रमोद गॅस, प्रमोद पेट्रोलियम व प्रमोद सुपरमार्केट नावारूपास आले आहे. थोडे स्थिर स्थावर झाल्यानंतर सुरुवातीपासूनच संघाशी जोडले गेले असल्यामुळे बाबांचं सामाजिक कार्यामध्ये कार्य वाढत गेलं व संघाच्या अनेक जबाबदाऱ्या पूर्ण यशस्वीपणे पार पाडत गेल्या. विश्व हिंदू परिषद, केशवराज शाळा व इतर अनेक संस्थांवर बाबांनी काम केलं. शेवटची 20 वर्ष सोलापूर जनता बँकेसाठी दिली व त्यांच्याच काळामध्ये सोलापूर जनता बँकेला शेड्यूल दर्जा प्राप्त झाला. मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांचा संपर्क निलेगावकर काकांशी आला व ते चैतन्य सत्संग मंडळाशी जोडले गेले. जेव्हा आमच्या गॅस एजन्सीचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस बाबांनी इच्छा व्यक्त केली की चैतन्य सत्संग मंडळासाठी आपण हॉल बांधूया व त्यांची ती इच्छा पूर्ण झाली व तेथे सत्संग सुरू झाला. तेव्हापासून आमच्या घरामध्ये सत्संगासंबंधी बाबांना अनेक वक्त्यांना, प्रचारकांना बोलवत असत, ओळख करून घेत असत व त्यानिमित्ताने अनेक मोठी मंडळी घरी येऊ लागली. त्यांचे आदरातिथ्य होऊ लागले. त्यामुळे अनेक मंडळींचा सेवा करण्याचा योग आम्हाला मिळाला. बाबांनी सत्संगातील मंडळींना अथर्वशीर्ष, विष्णू सहस्रनाम, गीता, देवी सप्तशती शुद्ध स्वरूपात म्हणण्यास शिकवली. संध्येचे महत्त्व सांगून संध्या करावयासुद्धा शिकवले. बाबांना मी बऱ्याच वेळा केबिनमध्ये लिहित असताना बघत असे. त्यावेळेस त्यांना विचारलं तर ते म्हणायचे की मला आज सत्संगामध्ये बोलायचं आहे. पण एक दिवस अचानक त्यांची तब्येत बिघडली. फार काही समजायच्या आतच बाबांचं निधन झालं. बरेच दिवस झाले बाबांचं कपाट उघडायचं काही धाडस होत नव्हतं, पण एक दिवस ठरवून कपाट उघडलं आणि त्यात बघितलं तर एक मोठी फाईल जी बाबांच्या हस्ताक्षरांनी लिहिलेली सुभाषितांनी त्याचा अर्थ व त्याच्यावरचे त्यांचे विचार त्याच्यामध्ये उतरवले होते. ती फाईल आम्ही संपूर्ण परिवाराने वाचली व एक मनात ठरवलं आम्ही सगळ्यांनी मिळून की याचं पुस्तक रूपामध्ये प्रकाशन करायचं. मग आमच्यासमोर 2 नावं, बाबांचे मित्र व संस्कृत जाणकार श्रीयुत आप्पाराव सर व डी के काका यांच्याकडे ही फाईल दाखवली व त्यांना ही संकल्पना सांगितली. त्यांना ती खूप आवडली. त्या पुस्तकावर त्यांनी काम सुरू केलं, त्यातल्या चुका काढणं सुरू केलं व डी के काका म्हणाले की बाबांचं व श्रीयुत चैतन्य महाराज देगलूरकरांचं एकमेकावर खूप प्रेम आहे, तर आपण महाराजांनाच विनंती करूया की या पुस्तकावर आशीर्वचन त्यांनी द्यावं. व डी के काकांनीच चैतन्य महाराजांना फोनवर सांगितलं की महाराज आम्हाला या ह्याच्यावर अभिप्राय लिहून द्या व तो महाराजांनी मानलासुद्धा. महाराजांच्या बाबतीत मी काय बोलणार. अतिशय सुंदर शब्दात बाबांबद्दल असलेला आदर, प्रेम व्यक्त करत त्यांनी अभिप्राय लिहून पाठवला. वास्तविक ते अतिशय व्यस्त होते. प्रवास, कीर्तन, प्रवचन ह्यामुळे त्यांना वेळ नव्हता, तरी त्यांनी तो लिहून दिला व आम्हाला त्या छपाईमधल्या चुकाही सांगितल्या. या तिघांचे आभार मी कसे मानू हे मला कळत नाही.
त्यांच्या ऋणातच मी सदैव राहीन असे मला वाटते. आज या चिंतनिकेचे प्रकाशन या तिघांमुळेच होत आहे हे मात्र नक्की. धन्यवाद. अण्णांचा त्याही पूर्वीचा. परंतु मला जरा शंका वाटली की श्रोत्यांची सहनशक्ती किती ताणायची आहे. पण महाराजांनी फार आग्रह केला. माझ्या मनाची आत्ता एक द्विधा स्थिती आहे, एक संकटाची आणि एक समाधानाची. संकटाची स्थिती अशी की आधी अप्पाराव आणि कुलकर्णी सर बोलून गेलेत आणि मागाहून महाराज बोलणार आहेत. माझ्या भाषणाचं स्थान स्थिती काय असेल. पण समाधानाची स्थिती अशी की या सगळ्या भाषणांच्यामुळे माझं भाषण झाकलं जाईल असं मला वाटतं. त्यामुळं कमी अधिक काही बोलायला मला हरकत नाही. त्याची काही चिंता करण्याचं कारण नाही असं माझं मन मला आश्वस्त करतं आहे. अतिशय छान सुंदर एका देखण्या कार्यक्रमात आपण सगळे सहभागी झालोत आणि या निमित्ताने या पुस्तकाचं जे प्रकाशन झालं हे फार मोठं वेगळेपण आहे असं मला वाटतं. दाते कुटुंबियांचा माझा मी म्हटलं तसं की अण्णांच्यापासूनचा संबंध धर्मपरायण कुटुंब असं याचं वर्णन करता येईल. धर्म हा शब्द अलीकडे सगळ्या बाजूनी ओढला ताणला जातो. एका बाजूला आत्यंतिक श्रद्धा आणि दुसऱ्या बाजूला त्या शब्दासंबंधी किंवा त्या विषयासंबंधी आत्यंतिक दुस्वास, अशा दोन्ही गोष्टी आपण रोज समाज जीवनामध्ये अनुभवत असतो. वास्तविकता काय आहे खरंच? आपल्या संस्कृतीच्या हजारो वर्षाच्या परंपरेत धर्म या शब्दाचं काही वेगळं स्थान मानलं गेलेलं आहे. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभी नराणाम, म्हणजे या चार गोष्टी ज्या सांगितल्या हे पशु आणि मनुष्य गण या दोन्हीमध्ये सामान्य आहेत. धर्मो ही एको अधिको विशेषः, धर्म ही एक विशेष अधिक गोष्ट आहे जी पशु आणि मनुष्य या दोन योनींमध्ये फरक करते. धर्म म्हणजे विचार, धर्म म्हणजे व्यवहार, धर्म म्हणजे धारणा, धर्म म्हणजे पशुत्वाच्या असणाऱ्या मूलभूत केवळ नैसर्गिक प्रवृत्तीच्या पलीकडे जाऊन जीवन समृद्ध करण्यासाठी ज्याच्याकडून मार्गदर्शन मिळतं तो म्हणजे धर्म. आणि मला असं वाटतं की ही धर्माची व्याख्या अतिशय योग्य आहे. भलेही काळाच्या ओघामध्ये धर्म या नावाने काही नको असलेल्या गोष्टी राबवल्या गेल्या, मांडल्या गेल्या, व्यवहारात विपरीत अनुभव यायला लागले, पण मूळ धर्म आचरण करणारी संस्था ही समाजामध्ये अक्षुण्ण राहिली. आणि मला असं वाटतं की दाते परिवार आणि तत्सम काम करणाऱ्या लोकांची जी मांदियाळी आहे ती या सगळ्याचं दर्शन आहे असं निश्चितपणे म्हणता येईल. ज्या ग्रंथाचं आता प्रकाशन झालं हा ग्रंथ त्या सर्व विचारांचं आणि व्यवहाराचं दर्शन आहे, त्याची मांडणी आहे. आपल्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा काळानुरूप सोपी करून अनुभवाच्या माध्यमातून मांडली असं म्हणता येईल. काल रात्री हा ग्रंथ माझ्या हातामध्ये आला. रात्रीच मी थोडं चाळला आणि मला राहावेना पहाटे उठून मी 150 पानं वाचून काढली आणि मला अतिशय आनंद वाटला, अतिशय समाधान वाटलं. हा विषय असा आहे की ज्याच्यावरती किती मांडणी करावी, किती चर्चा करावी तेवढी थोडी आहे. त्याचं कारण अवघं जीवन मनुष्याचं नव्हे, परिवाराचं नव्हे, तर समाजाचं नव्हे, तर संबंध मानव जातीचं ज्या शब्दांनी आणि व्यवहारांनी व्यापून टाकलं जावं जेणेकरून तो मार्गावरती राहील असं दर्शन दाखवणारं या ग्रंथामध्ये सगळं विवेचन आहे. छोटे छोटे विषय घेतलेले आहेत. त्या विषयासाठी सुभाषितांचा आश्रय आहे. सुभाषितं ही आपल्या संस्कृतीतली फार मोठी देणगी, फार मोठं संचित आहे. आपण अधूनमधून ऐकत असतो, कुठे कुठे काही जण थोडा थोडा प्रयोग करत असतील. माझ्या पिढीतल्या लोकांना त्याचा थोडासा जास्तीचा सराव असेल. आज जी तरुण मंडळी आहे त्या मानाने त्यांचा या विषयाचा संपर्क कमी असेल. परंतु तो एक फार मोठा खजिना आहे. तत्त्वज्ञानाचा आहे, व्यवहाराचा आहे, वागणुकीचा आहे, अधूनमधून रंजनाचा सुद्धा आहे. पण या सगळ्यातून जगावं कसं, चांगलं काय वाईट काय, या सगळ्याचं अतिशय सुंदर दर्शन
या सुभाषितांच्या माध्यमातून होत असतं. काही वर्षांपूर्वी मला आठवतं आहे अप्पारावनी त्याचा थोडासा उल्लेख केला. त्यांनी स्वतः छोटीशी 2 सुभाषितांवरची पुस्तकं संग्रह करून त्याच्यावरती टिप्पणी करून प्रकाशित केली आहेत. आमची केव्हा केव्हा चर्चा होत असे. मला असं वाटतं की तरुणांनी हे सगळं वाचलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, कारण त्याच्यातूनच मनुष्य अधिक चांगला मार्गावर राहू शकतो. आणि नुसता मार्गावर राहू शकतो असं नाही, तर अधिक समाधानी, सुखी, आनंदी जीवन जगू शकतो. इतकं प्रचंड भांडार या सुभाषितामध्ये भरलेलं आहे असं म्हणता येईल. हा सगळा खजिना सदाशिवरावांनी आपल्या पुस्तकातून आपल्या सगळ्यांच्या समोर खुला केलेला आहे असं मला वाटतं. चिंतनिका हे नाव आहे, याचे चिंतन आहे, आपल्याला ते मनन करायला उद्युक्त करतं. पण त्याहीपेक्षा फार महत्त्वाचं असं आचरण. थिअरी सांगणारे फार लोक असतात, प्रॅक्टिकल करणारे फार कमी असतात. अप्पारावनी उल्लेख केला संघाचा. मला असं वाटतं की संघाच्या व्यवहारामध्ये आम्ही अधिकात अधिक हे मांडण्याचा प्रयत्न करत असतो. अन्यथा आपल्या देशात चांगलं काय असावं, कसं असावं याविषयी भाषण देणं, ग्रंथ असणं याचं वैपुल्याचं वैपुल्य आहे. दुर्दैवाने समाजात आचरणात ते आढळत नाही. आणि म्हणून ते आचरणात येण्यासाठी आवश्यक अशी रचना, अशी प्रस्तुती हे सगळ्या समाजासमोर आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की या चिंतनिकेच्या माध्यमातून असं सगळं मांडणं आलेलं आहे. खूप सोपं आहे, छान आहे, अतिशय पटणारं आहे, रंजक आहे. अधूनमधून व्यवहारातली छोटी छोटी उदाहरणं दिलेली आहेत, ती इतकी छान आहेत. एक छोटंसं प्रकरण माझ्या वाचनामध्ये आलं, तृप्त आणि अतृप्त. फार सुंदर वर्णन केलं आहे की माणसाच्या मनामध्ये तृप्ती आणि अतृप्ती हातात हात घालून कशा चालत असतात. माणसाला तृप्ती फार कमी वाटते, समजत असतं की आपण उगीचच अतृप्त राहतो आहे. साधं उदाहरण आहे, मी वैद्यकीय व्यवसायात आहे. अनेक आजारपणं ही अन्न या विषयाशी जोडलेली असतात. आणि त्यातली बहुतेक आजारपणं अन्न हे प्रमाणाबाहेर घेतल्यामुळं, सेवन केल्यामुळं होत असतात. लोकांना हे सांगावं लागतं की बाबांनो जरा कमी खा, जे खाल ते गुणवत्तेचं खा, फास्ट फूड ज्याला म्हणतात ते खाऊ नका. माणसाला किती अन्नाची खरंच आवश्यकता असते, जास्ती अन्नाने काय होतं. सगळ्याच मूलभूत गरजांच्या बाबतीत ही अवस्था असते. आणि म्हणूनच हे शीर्षक देऊन त्यांनी लिहिले तृप्त आणि अतृप्त, की अतृप्ती असता कामा नये हे समजतं, परंतु ती वावरत असते. तृप्त असलं पाहिजे हे समजतं, पण तिथपर्यंत माणूस तसे व्यवहार करत नाही. आणि त्याच्यात त्यांनी फार सुंदर एक उदाहरण दिले त्यांच्या कर्मचाऱ्याचं, की त्या कर्मचाऱ्याला भजी फार आवडतात. सारखा तो भज्यावरतीच राहत असतो. आणि त्यांनी बोलता बोलता विनोदात एकदा सांगितलं, हे सगळं वर्णन सदुभाऊंनी फार उत्तम केलेलं आहे पुस्तकात. त्यांनी सांगितलं असं की मला भजी इतकी प्रिय आहेत की मी उद्या मेल्यानंतर माझ्या तिरडीला सगळ्या बाजूनी भजीच लावून ठेवा. आता हे उदाहरण वाटताना गंमत वाटते, पण बाहेरच्या जगात अशा पद्धतीने व्यसनाधीन होणारी माणसं आपण पाहतच नाही असं नाही. आणि म्हणून मनुष्य माणसांवरती योग्य त्या प्रकारचा संस्कार करायचा असेल, त्यासाठी योग्य ते वातावरण निर्माण करायचं असेल, तर अशा चिंतनिकेची फार महत्त्वाची भूमिका आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी आता सांगितलं गेलं की चिंतनिका प्रत्येकाने घेतली पाहिजे. आता घेतली आणि घरी नेऊन ठेवली, त्याच्यावरची धूळ झटकली जाते का नाही हा प्रश्नचिन्हाचा विषय असतो. मी संघकामासाठी देशभर विदेशात खूप फिरत राहिलो. प्रत्येक ठिकाणी बैठकीत हा प्रश्न विचारत राहिलो की बाबांनो वाचता किती, आणि मग माना खाली राहतात. घरामध्ये अंक येऊन पडलेले असतात, त्याचं रॅपरसुद्धा उघडलेलं नसतं. त्यामुळं आपण पुस्तक घेऊ चिंतनिकेचं, पण ते वाचूया. नुसतं वाचू नये, पुन्हा पुन्हा वाचू. काही भाग नाही समजणार, नाही समजलं तरी काही बिघडत नाही. वृत्तपत्र तेवढं आपण वाचतो, किती समजतं आणि किती उपयोगाचं असतं. ते दूरदर्शनवरचा जो, मी शब्द वापरू का, मूर्खपणा, जो आपण इतका सहन करत असतो, काय त्यातलं उपयोगाचं असतं, पण तरी ते आपण करत असतो. मग हे करावं ना, वाचावं, याच्यावर चिंतन करावं, मनन करावं. आपण तसं केलं तर आपल्या कुटुंबातल्या इतरांना तसं करण्याची काही प्रवृत्ती निर्माण होऊ शकेल, प्रेरणा मिळू शकेल.
आणि मला असं वाटतं की मानवी जीवन सुखी समाधानी होण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे, यात काही शंका नाही आहे. एक गोष्टीचा उल्लेख मला करावासा वाटतो. आपल्या सुदैवाने गेल्या 10-15 वर्षामध्ये आपल्या देशाचा माहोल हा काहीसा बदलतो आहे, आपल्याला अनुकूल या पद्धतीने तो पुढे जातो आहे. मी म्हटलं तसं की धर्म हा शब्द बदनाम झालेला, त्याज्य अशाच प्रकारचं वर्तन, व्यवहार आणि बोलणं हे फार मोठ्या प्रमाणावरती ऐकू येत होतं. परंतु कुठल्याही कारणाने का होईना गेल्या 5-10 वर्षात पुन्हा एकदा त्याला जागृती होते. याच्यासाठी विधायक काम करणारे असंख्य संघटना, असंख्य व्यक्ती, असंख्य छोटी मोठी कामं उभी राहिली आहे. जसं आपलं चैतन्य मंडळ हे त्यातलंच एक आहे, पण ह्याला आता व्यापक स्वरूप आलं आहे, त्याला सामर्थ्य आलं आहे आणि त्याचे काही उत्तम प्रकारचे अनुभव गेल्या 5-7 वर्षात आपण घेतो आहे. आठवणी करून द्यावीशी वाटते, जे आपले प्रधानमंत्री अधूनमधून करून देत असतात, की भारताचं संबंध मानवजातीच्या दृष्टीने एक निसर्गदत्त असं कर्तव्य आहे. आणि ते असं की मनुष्याचं जीवन कशासाठी आणि ते कसं असावं याचं अत्यंत उत्तम त्रिकालाबाधित मार्गदर्शन या संस्कृतीने करून ठेवलेलं आहे. मला असं वाटतं की हा जो ग्रंथ आहे हा त्याच दिशेने नेणारा, सोप्या सोप्या उद्धरणातून, सोप्या सोप्या विवरणातून चिंतन करायला लावून प्रत्यक्ष व्यवहारात त्याचं रूपांतर करणारा असा आहे. आणि म्हणून आपण ज्यावेळेला या सगळ्याचा अनुनय करू योग्य त्या प्रकारे, त्यावेळेला भारताचं जे निसर्गदत्त कर्तव्य आहे ते कर्तव्य पुरं करण्याला आपण सगळेजण हातभार लावतो अशी माझी भावना आहे. नुसती भावना आहे असं नाही, ती वास्तविकता आहे, हे मी आग्रहपूर्वक नमूद करू इच्छितो. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना एका अर्थाने पुन्हा एकदा चिंतनासाठी प्रवृत्त केलेलं आहे. महाराजांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून, भागवत जे आपल्यासमोर मांडलं जातं आहे त्याही माध्यमातून, या सगळ्याचे 60 पडसाद हे उमटत तर असतात, परंतु या शक्ती आपल्या मनातल्या अधिक प्रबळ व्हाव्यात, आपल्या व्यवहारामध्ये त्या उतराव्यात, आपल्या परिवारात त्या प्रसृत व्हाव्यात आणि त्याच्यातून आपलं व्यक्तिगत, पारिवारिक, सामाजिक आणि राष्ट्रीय आयुष्य, जीवन हे अधिक उन्नत व्हावं, याला निश्चितपणे हातभार लागेल असं मला वाटतं. दाते परिवाराचा माझा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. अलीकडच्या काळात माझ्या अन्य वेगवेगळ्या व्याप्तीमुळं आणि वयोमानानुसार संपर्क थोडा कमी असतो, परंतु दाते कुटुंबियांनी हा जो काही उपक्रम केला आहे अत्यंत सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानास्पद असा आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच त्या सगळ्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं काम त्यांच्या हातून पुढच्या काळातही होत राहावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. या सुंदर कार्यक्रमात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. महाराजांचं मी ऋणी आहे. दाते कुटुंबियांनाही मी धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार. धन्यवाद काका. धर्माची सहज सुलभ व्याख्या सांगत भारतीय संस्कृतीच्या जीवन पद्धतीवरील सुरेख उद्बोधन आपण केलं आणि अतिशय समर्पक शब्दांमध्ये आपण या कुटुंबांचं वर्णन केलं. ते शब्द म्हणजे धर्मपरायण कुटुंब. एवढ्या नितांत सुंदर सप्ताहाचे आयोजन करणाऱ्या दाते परिवारासाठी काकांनी तर कौतुक केलंच आहे, पण आपणही एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं कौतुक करूया. खरं तर मराठवाडा ही संतांची भूमी, ज्यांनी सत्संग, प्रवचन व कीर्तनाद्वारे समाज प्रबोधनाचं काम केलं. संत ज्ञानेश्वर, तुकोबा महाराज, त्यांचे बंधू कान्होजी, नामदेव महाराज, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई अशी मांदियाळीच आपल्या नजरेसमोर येते. चंद्रभागेच्या तीरी टाळ मृदुंगाच्या साथी विठ्ठल नामघोषानं तल्लीन होऊन भक्तिरसानं तल्लीन होत जाणारा हा वारकरी संप्रदाय. याच संप्रदायाचा वसा व वारसा गेले 250 वर्ष निष्ठेनं, समर्पित भावनेनं जतन व संवर्धन करणारं हे देगलूरकर घराणं. आमच्या पिढीला आठवतात ते कैलासवासी धुंडा महाराज देगलूरकर व परमपूज्य भानुदास महाराज देगलूरकर. अनुक्रमे हे
आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांचे नातू व पुत्र होत. हरिभक्त परायण चैतन्य भानुदास महाराज देगलूरकर हे वेदांताचे गाढे अभ्यासक आहेत. विवेक चूडामणी, ब्रह्मसूत्र भाष्य आणि महाभारतासोबतच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत अशा श्रेष्ठ ग्रंथांचे ते गाढे अभ्यासक आहेत. गेले 2 दिवस आपल्या अमोघ व ओघ त्या रसाळ वाणीने ज्यांनी सर्व भक्तगणांना मंत्रमुग्ध केले आहे हे आपण सर्वांनी अनुभवलंच आहे. अशा हरिभक्त परायण चैतन्य भानुदास महाराज देगलूरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रकाशन सोहळ्याचं समारोपीय भाषण करावं व आम्हा सर्वांना उद्बोधित करून करावं ही विनंती. दाते परिवार, परमादरणीय श्रद्धेय कुकडे काका, अप्पाराव सर, DK सर आणि आपण सर्व श्रोते, संत सज्जन, माता भगिनी, सर्वप्रथम आदरणीय पितृतुल्य सदाशिवराव दाते यांनी लिहिलेल्या चिंतनिका या ग्रंथाचं प्रकाशन श्रद्धेय कुकडे काकांच्या आणि माझ्या हस्ते झालं हे मी सर्वप्रथम जाहीर करतो. या ग्रंथाबद्दल काही बोलावं अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. तथापि भागवताचं चिंतन मला करायचंच आहे, बोलायचंच आहे. परंतु ग्रंथाच्या संबंधानं काही विचार मांडावेत असं मला सांगितलं गेलं आहे. हा ग्रंथ काकांचा आहे. सुभाषित आणि त्याच्यावरचं त्यांनी केलेलं हे चिंतन आहे. मी अनेक वर्ष काकांना पाहत आलेलो आहे. अनेक वेळेला एका कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्रित राहिलेलो आहोत. लातूर आणि लातूरच्या परिसरामध्ये होणाऱ्या माझ्या अनेक कीर्तन, व्याख्यान, प्रवचनांना काका आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. परंतु या सगळ्या कार्यक्रमांमध्ये मी जेवढं त्यांना बघितलं आहे त्याच्यामध्ये कधीही त्यांनी माझ्या कीर्तन, प्रवचन, व्याख्यानामध्ये काही टिपून घेतलेलं मी कधीही पाहिलेलं नाही. एखाद्या कागदावर त्यांनी काहीतरी लिहून घेतलं आहे किंवा टिपणाची त्यांची वही त्यांनी बरोबर आणलेली आहे किंवा अन्य कुठल्या माध्यमातून त्यांनी ते रेकॉर्ड करून घेतलेलं आहे असं मी त्यांना कधीही पाहिलेलं नाही. परंतु हा ग्रंथ वाचताना याच्यातल्या अनेक सुभाषितांवर त्यांची माझ्याशी झालेली चर्चा मात्र मला स्मरते आहे, आठवते आहे. विषादपि अमृतम ग्राह्यम बालादपि सुभाषितम अमित्रादपि सद्वृत्तम अमेध्यादपि कांचनम असं एक सुभाषित आहे. विषातूनही अमृत काढून घेता आलं पाहिजे. बालादपि सुभाषितम ग्राह्यम, लहान मुलाच्या मुखातून जरी ते आलेलं असलं तरी ते सुभाषित आपल्याला ग्रहण करता आलं पाहिजे. शत्रूकडूनही चांगले गुण घेता आले पाहिजेत आणि घाणीत पडलेलं सुवर्णही उचलता आलं पाहिजे. काका बहुश्रुत होते. जिथून जिथून जे जे चांगलं मिळेल तिथून तिथून ते ग्रहण केलं पाहिजे अशी एक चोखंदळ ग्राहक वृत्ती त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जोपासली होती. ते जरी बहुश्रुत असले तरी काहीही ऐकावं या मताचे ते कधीच नव्हते. खूप काही ऐकणं आणि काहीही खूप ऐकणं याच्यामध्ये फरक आहे. काहीही खूप ऐकणाऱ्यांना चोखंदळपणा माहिती नसतो. त्यांना सुभाषितम ग्राह्यम हे करता येत नाही.
पण खूप काही ऐकणाऱ्यांची वृत्ती मात्र इतकी चोखंदळ होऊन जाते, त्यांची बहुश्रुतता त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक स्वतंत्र आयाम ठरून जातो. काकांचं दर्शन मला अशा रूपानं अनेक वेळेला झालं. पृथिव्याम त्रीणि रत्नानि जलम अन्नम सुभाषितम असं म्हटलं आहे. पृथ्वीवर 3च रत्न आहेत, ज्याच्याने मानवी जीवन हे समृद्ध होतं, वैचारिक दृष्टीने समृद्ध होतं, आचारशीलतेने समृद्ध होतं. याच्याकरता पृथ्वीवर 3च रत्न आहेत असं सांगितलं गेलं. एक पाणी, एक अन्न आणि तिसरं सुभाषित. पाणी आणि अन्न हे माणसाच्या शरीराला पोषक असले तरी माणसाच्या जीवनाची धन्यता अन्न आणि पाणी करून देऊ शकत नाहीत. म्हणून अन्न आणि पाणी हे कदाचित शरीराकरता रत्न असतील, पण मानवी जीवनाच्या इतिकर्तव्यतेकरता आणि माणसाच्या बौद्धिक विस्ताराकरता सुभाषितम हे एकच तशा अर्थाने रत्न म्हटल्यासारखं आहे. जरी सुभाषितकारांनी पृथिव्याम त्रीणि रत्नानी असं म्हटलेलं असलं तरी जलम अन्नम हे रत्न नाही, ही मूलभूत गरज आहे. अन्न वस्त्र निवारा ही तर माणसाची मूलभूत गरज आहे. पण सुभाषिताचा उल्लेख कुठे मूलभूत गरजेमध्ये येत नाही आहे. पण ते सुभाषित जर प्राप्त झालं तर ते सुभाषित आपल्या जीवनाला एक वेगळा आकार देतं, वेगळी उंची देतं, वेगळी खोली देतं, वेगळी व्यापकता देतं. आपल्याकडे संस्कृत साहित्यामध्ये एक मम्मट नावाचे साहित्यिक होऊन गेले. त्या मम्मटांचा काव्य प्रकाश नावाचा एक ग्रंथ आहे, जो साहित्यशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याच्यावर काही टीकाही नंतर झाल्या. साहित्यशास्त्रामध्ये साहित्य दर्पण आहे, तसं एक काव्य प्रकाश एक आहे. बाकीचा विचार मी मांडत नाही आता. त्या काव्य प्रकाशामध्ये मम्मटांनी कोणतंही काव्य जे निर्माण होतं त्या काव्य निर्मितीच्या मागची काही प्रयोजनं सांगितली. काही प्रयोजन आहे, काव्य निर्मितीची काही प्रयोजनं असतात. त्याच्यामध्ये 6 प्रयोजनांचा विचार मम्मटांनी काव्य प्रकाशामध्ये केला. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहारविदे शिवेत रक्षतये सद्य परनिर्वृत्तये कांता संमित तयोपदेश युजे. ही 6 प्रयोजन आहेत. काव्य कशाकरता केलं जातं? यशसे. यश शब्दाचा अर्थ आहे कीर्ती. यश म्हणजे यश, अपयश, जय, पराजय, याच्यामध्ये जो यश शब्द आपण वापरतो त्या अर्थाने साहित्यामध्ये तो येत नाही. यश म्हणजे कीर्ती. आपली कीर्ती वाढावी याच्याकरता काव्य केलं जातं. अर्थकृते म्हणजे आपल्याला संपत्ती मिळावी याच्याकरता काव्य केलं जातं. व्यवहारविदे आपल्याला व्यवहाराचं ज्ञान करून देण्याकरता काव्य केलं जातं. शिवेत रक्षतये आपल्या जीवनामधल्या चांगल्याची आपल्याला प्राप्ती व्हावी याच्याकरता ते काव्य केलं जातं. सद्य परनिर्वृत्तये आपल्या जीवनातल्या वाईट विचारांचा नाश व्हावा याच्याकरता काव्य सांगितलं जातं. आणि कांता संमित तयोपदेश युजे. आणि कांता ज्या पद्धतीनं उपदेश करते, उपदेश करणारे अनेक लोक आहेत. त्याच्यामध्ये तत्वज्ञानाच्या दृष्टीने आपण भामतीचा विचार जर केला, ब्रह्मसूत्रावरती आचार्यांचं भाष्य आहे, त्या भाष्यावरती एक भाष्य आहे, त्याला भामती म्हणतात. त्याचा इतिहास सांगण्याचं आत्ता काही कारण नाही आहे. पण भामतीकारांनी 3 जणांचे उपदेश सांगितलेत. एक प्रभुसंमित उपदेश, एक सुहृद संमित उपदेश आणि एक भार्या संमित उपदेश. उपदेश करणारे खूप असतात, पण ज्यांचा उपदेश लवकरात लवकर अंतःकरणामध्ये उतरतो अशी फक्त भार्याच असते. भार्या संमित तयोपदेश युजे. कारण तिच्या सांगण्याची पद्धती खूप वेगळी असते. तिच्या ऐकण्याची अपरिहार्यता आपल्याला कोणत्या कारणाने आहे हा भाग वेगळा असू शकेल. बायकोनं सांगितलेलं ऐकावंच लागतं याच्या मागची अपरिहार्यता कदाचित प्रत्येकाची वेगळी असू शकेल, पण तिची सांगण्याची पद्धत फार चांगली असते.
तिचा उपदेश, तिचं सांगणं पटकन अंतःकरणामध्ये उतरतं. अंतःकरणामध्येच उतरतं असं नाही, तर तिचं सांगणं हे पटकन आपल्या आचारातूनही प्रकट होत असतं. याच्याकरता काव्य कशा करता, तर कांता संमित तयोपदेश युजे. याच्यामध्ये कीर्ती आणि संपत्ती या दोन प्रयोजनांचा विचार कदाचित कवींकरता केला गेलेला असला तरी उरलेल्या चारही प्रयोजनांचा विचार हा केवळ संत काव्याकरता केला गेला. मी हे सगळं एवढ्याकरता सांगतो की सुभाषितही त्याच वर्गात आहे. सुभाषित कोणी संपत्ती मिळावी म्हणून करत नाही, सुभाषित कोणी आपली कीर्ती वाढावी म्हणून काव्य करत नाही, त्या रूपानं मांडत नाही. ही सुभाषित आहे. वेदापासून ते लोकोक्तींपर्यंत त्याच्यामध्ये संत वाङ्मय ही अर्थात अंतर्भूत आहे. साध्या सहज सोप्या शब्दातून आपली डोळे उघडणारी कृती म्हणजे सुभाषित असते. सुभाषित त्याचं नावच तसं आहे. चांगल्या पद्धतीनं उच्चारलं गेलेलं, चांगल्या पद्धतीनं सांगितलं गेलेलं. साध्या साध्या गोष्टी असतात पण एकदम बघण्याची दृष्टी माणसाची त्याकडे बदलून जाते. सुभाषित हे त्या अर्थाचं आहे आणि त्या दृष्टीनं ही सुभाषितं आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा देतात, एक वेगळी दृष्टी देतात. ही सुभाषितं आता काकांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या पिढीमध्ये जेवढ्या सहजतेनं उच्चारली जायची तेवढ्या सहजतेनं आज उच्चारली जात नाही. कारण अलीकडे सुभाषित फक्त 15 मार्कांकरता असतं. तो आमच्या जीवनाचा एक भाग आहे आणि आमचं जीवन समृद्ध व्हावं याच्याकरता म्हणून आम्ही तो स्वीकारायचा आहे. हा विचार आता हळूहळू मागे पडत चालला. चांगली चांगली सुभाषितं आपल्याला लहानपणी आपण म्हणी पाठ करत होतो. अति तिथं माती हे म्हणणं काय आहे? एका अर्थाने हे सुभाषितच आहे. संत वाङ्मयामध्ये असे कितीतरी पंक्ती आहेत की त्या उच्चारल्यानंतर आपल्याला सहज काहीतरी दृष्टी मिळून जाते. तुकाराम महाराज तर इतकं सहज 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 बोलत जातात. एके ठिकाणी तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. ज्याच्यामध्ये सार आहे असं दूध नका देऊ, तुम्हाला इतरांना द्यायचं नसेल. पण ते दूध काढून घेतल्यानंतर, सार काढून घेतल्यानंतर जे ताक खाली शिल्लक राहतं ते तरी दुसऱ्याला देण्याची औदार्य वृत्ती बाळगा ना. किती साधं सोपं आहे. नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. निदान ताकाचे उपकार करा. सुभाषितच आहे. संत वाङ्मयामध्ये आपल्या लोकोक्तींमध्ये अशी कितीतरी सुभाषितं लपलेली आहेत. आम्हाला पटकन ती कळत नाहीत. आम्ही ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करत नाही. ही सुभाषितं म्हणून आपलं जीवन समृद्ध करतात. काकांनी सांगितल्याप्रमाणे आपला धर्म आणि धर्म माध्यमातून आपलं जीवन उन्नयनाला नेण्याचं सामर्थ्य या सुभाषितांमध्ये आहे. वेगवेगळ्या अंगाने त्याचा विचार झाला, मला पुन्हा तो करायचा नाही आहे. परंतु ही सुभाषितं किती आहेत? असंख्य असंख्य. कुठून ती वेदापासून ते अलीकडच्या सुभाषितकारांपर्यंत, म्हणजे विठोबा अण्णा दफ्तरदारांपर्यंत जरी आपण आलो तरी सुद्धा आपल्याला या सुभाषितांचं महत्त्व कळायला हरकत नाही. त्या सुभाषितांचा एक प्रमुख ग्रंथ आहे सुभाषित रत्न भांडागार नावाचा. त्याच्याबरोबरीनं वल्लभदेवांची सुभाषितावली आहे. त्याच्याबरोबरीनं आणखीन काही आहे. आपण चाणक्य नीती, वृद्ध चाणक्य नीती पाहतो. वृद्ध चाणक्य नीती काय आहे? हे काही चाणक्यांच्या मनातून आलेले श्लोक नाही आहेत. चाणक्याने रामायण महाभारत नीती इकडून तिकडून गोळा करून त्याचं संकलन केलेलं आहे. चाणक्य नीती म्हणजे, वृद्ध चाणक्य नीती म्हणजे काय? ते काही स्वतंत्र रचना नाही आहेत त्या. ते कुठेतरी आम्हाला रामायणात सापडतात ते श्लोक, कुठेतरी महाभारतात सापडतात, भागवतात सापडतात, योगवासिष्ठामध्ये सापडतात, आमच्या कुठल्या तरी भाष्यग्रंथामध्ये सापडतात, पुराणांमधून सापडतात, इतिहासामधून सापडतात. त्याचं संकलन आम्हाला करता आलं पाहिजे. जे जे चांगलं आहे त्याचं ग्रहण करता आलं पाहिजे. राजहंसाला सुद्धा देवानी दूध आणि पाणी याच्यातलं दूध काढून घेण्याचं सामर्थ्य दिलंय. तेच सामर्थ्य भगवंतानी बुद्धीच्या रूपानं आपल्यालाही दिलंय की जिथे जिथे जे जे चांगलं आहे तिथून तिथून त्याचा स्वीकार करता आला पाहिजे. आणि जे जे चांगलं आहे म्हणून एका सुभाषितामध्ये म्हटलंय, परैः प्रोक्ता गुणीयस्य निर्गुणोपि गुणी भवेत इंद्रोपि लघुताम याती स्वयं प्रख्यापितैर्गुणैः. जे जे चांगलं आहे त्याचं कौतुक करता आलं पाहिजे, जे जे चांगलं आहे ते स्वीकारता आलं पाहिजे.
आमचे आजोबा आम्हाला असं सांगत असत, आम्हाला अनेक वेळेला त्यांनी सांगितलेलं. काय होतं की मनुष्य निवडक वक्त्यांचं ऐकायला जातो. तो आपल्याला आवडीचा वक्ता असेल गर्दी होते, नावाजलेला वक्ता असेल गर्दी होते. कीर्तन ऐकायला जातानाही लोक बघून जातात की कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं नाही. आमचे आजोबा असं म्हणायचे, सगळ्यांची कीर्तनं ऐकावी, सगळ्यांचं बोलणं ऐकावं. कारण कुठल्याही कीर्तनामध्ये रामकृष्ण हरी येणारच की नाही, तेवढंच कानावर पडेल. पण बाकीचा तो भावनेचा विचार जरी बाजूला ठेवला तरी ते असं म्हणायचे की सगळ्यांचं बोलणं ऐकावं, प्रत्येकाच्या बोलण्यातून काही ना काहीतरी शिकता येतं. निदान काही जणांच्या बोलण्यातून कसं बोलू नये हे तरी शिकता येतं ना, तेही चांगलंच आहे. श्रवण करत राहावं, घेत राहावं, चांगलं चांगलं. त्याच्याकरता आपल्या मनाचे दरवाजे उघडे ठेवावे लागतात, आपल्या कानाचा दरवाजा उघडा ठेवावा लागतो. ज्ञानोबाऱ्यांनी म्हटलंय, श्रवण इच्छेची या पुढा दारवंठा सदा उघडा. श्रवण इच्छेचा हा दारवंठा आहे, कान म्हणजे दार आहे श्रवण इच्छेचा. तो दार, ते दार कायम उघडं ठेवलंय देवानी. म्हणून देवानी आपल्याला 2 कान आणि 1 तोंड दिलं. याच्या मागे देवाची योजनाच ही आहे की तुम्ही दुपटीनं ऐका आणि ऐकलेल्या निंपटीत बोला. कान 2 आणि तोंड 1, दोन्ही कानाने ऐका, पण तोंडातून बाहेर काढताना मात्र त्याच्या निंपटीतच काढलं पाहिजे. काकांनी हे संकलन केलं. याच्यातली सुभाषितं त्यांची नाही आहे, पण त्यांनी केलेलं हे संकलन आहे. ते संकलन करताना एक विषयवार वर्गीकरण त्यांनी मनामध्ये ठरवलेलं होतं. त्या वर्गीकरणानुसार त्यांनी तिथून ती सुभाषितं संकलित केली. आणि संकलित करून त्याचा जर अर्थ मांडला असता केवळ, तर मग या कार्याचं एवढा मोठा गौरव करण्याचं काही काम राहिलं नसतं. परंतु त्याच्यावर त्यांनी त्यांचे स्वतःची काही विचार मांडले, स्वतःची चिंतनं त्या निमित्तानं त्यांनी प्रकट केली. सुभाषितांना माझ्या दृष्टीने या सुभाषितांना, या चिंतनिकेमधल्या सुभाषितांना जे मूल्य आहे ते त्यांचं अबाधितच आहे. पण मला असं वाटतं की त्या अबाधित मूल्याबरोबर काकांनी केलेल्या त्या सुभाषितावरच्या चिंतनांना सुद्धा तेवढंच मूल्य आहे जेवढं मूल्य घेऊन ती सुभाषितं या ग्रंथात प्रकट झाली. त्याचं कारण असं आहे, वक्ता, एखादा मनुष्य जेव्हा एखादं सुभाषित ग्रहण करतो आणि त्याच्यावर चिंतन करतो, त्याच्यावर त्याचं झालेलं चिंतन हे त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या अभ्यासाची फलश्रुती असते. त्या चिंतनाची प्रगल्भता ही त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं द्योतक असते. आपण विचार करून पहा, ही चिंतनं जर एखाद्या कुणी सामान्य विद्यार्थ्यांनी केली असती तर मला त्याचं कौतुक वाटायचं इतकं कारण नसतं. हां, विद्यार्थ्यांनी केली म्हणून जेवढं कौतुक वाटणं योग्य आहे तेवढं वाटलंही असतं. पण ज्यांचा व्यवहार चोख आहे, ज्यांच्या परमार्थामध्ये भेसळ नाही आहे, ज्यांच्या भावनेमध्ये द्वैत नाही आहे, ज्यांच्या गुरुबद्दलच्या अंतःकरणातल्या श्रद्धेला कुठेही तडा गेलेला नाही आहे, ज्यांचं जीवन हे संपूर्णतः बालवयापासून ते वृद्धावस्थेपर्यंत केवळ आणि केवळ पारदर्शीच राहिलेलं आहे, अशी व्यक्तिमत्व जेव्हा काही चिंतनं मांडायला लागतात तेव्हा ती चिंतनं ही केवळ त्यांच्या विचाराची अभिव्यक्ती नसते, तर ती चिंतनं म्हणजे अनेक चिंतकांना केलेलं मार्गदर्शन असतं. आत्ता काका बोलत होते, आपण मन लावून ऐकत होतो. त्यांच्या बोलण्यातल्या प्रत्येक वाक्याला एक वजन आहे, कारण त्या वाक्यामागे त्यांनी केलेल्या कार्याचं महत्त्व आहे, त्याचा अनुभव आहे, त्याचं वजन आहे, त्याची प्रगल्भता आहे. अशा पद्धतीचं कार्य करणारी मंडळी जेव्हा काही बोलायला लागतात, ती अल्पस्वल्प जरी बोलली तरी सुद्धा त्यांचं ते बोलणं फार मोठी दिशा देऊन जाणार असतं. त्या बोलण्याला वजन असतं, कारण ते बोलणं एका अनुभवातून आलेलं असतं. ते बोलणं चांगल्या वाईटाच्या निकषातून आलेलं असतं, एका विवेकसंपन्न बुद्धीतून आलेलं असतं, विचारशील अशा आचरणातून प्रकट झालेलं असतं. त्यामुळं केवळ सुभाषितांना महत्त्व नाही, तर त्या सुभाषितांइतकंच काकांनी त्याच्यावर जी चिंतनं मांडली आहेत त्या चिंतनांनाही महत्त्व आहे. कारण त्या चिंतनाच्या मागे हा सगळा विचार, त्याच्या मागे त्यांचा व्यवहार आहे,
त्याच्या मागे त्यांचं समर्पण आहे, त्याच्या मागे त्यांचा अभ्यास आहे, त्याच्या मागे त्यांची नीती आहे, त्याच्या मागे त्यांचा विचार आहे, त्याच्या मागे त्यांचं वैराग्य आहे, त्याच्या मागे त्यांचं समर्पण आहे, त्याच्या मागे त्यांची भगवत शरणागती आहे, त्याच्या मागे त्यांची गुरुनिष्ठा आहे. या सगळ्या गोष्टीचं संकलन आणि या सगळ्या गोष्टीचा परिपोष हा या चिंतनिकेमधून प्रकट झाला. ही चिंतनिका मला विशेषत्वाने महत्त्वाची वाटते. सुभाषितं आहेच आहेत, आपण ग्रहण करत नाही, पण आयतं कुणी आणून देत असेल तर ते ग्रहण करायला काय अडचण. फूल असतं ना, फूल सुगंधी असतं, आपण घेतो, एखादा दिवस वास घेऊ, त्याचा आनंद मिळेल, दुसऱ्या दिवशी ते फूल कोमेजून जाईल, त्याचा सुगंध हळूहळू कमी 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 होत जाईल आणि एखाद्या दिवशी त्या फुलाचा सुगंध नाहीसा होऊन जाईल. गुलाबाचं फूल घेऊन त्याचा सुगंध किती दिवस, एखादे 2 दिवस जास्तीत जास्त टिकेल. परंतु तोच गुलाब घेऊन जेव्हा एखादा मनुष्य त्याचं अत्तर तयार करतो तेव्हा ते अत्तर मात्र नंतर अनंत कालापर्यंत सुगंध देत राहतं. तसं अनेक सुभाषितांच्या फुलामधून काकांनी निर्माण केलेली ही अत्तराची बाटली आहे असं मला वाटतं. ही अत्तराची कुपी आहे की याच्यातली सुभाषितं चिंतनांच्या रूपानं आपल्याला अनंत काळापर्यंत मार्गदर्शन करत राहतील. म्हणून सरांनी सांगितल्याप्रमाणे, अप्पाराव सरांनी सांगितल्याप्रमाणे हे ग्रंथ आपणही बोलला, DK सरही बोलले की हा ग्रंथ आपण संग्राह्य ठेवला पाहिजे. कदाचित याच्यातली अनेक सुभाषितं आपल्याला ज्ञात असतील, परंतु ज्ञात असणाऱ्या सुभाषितांवर इतरांची चिंतनं ऐकणं हे सुद्धा त्या सुभाषिताचं नवीन दर्शन असतं. आणि त्या दृष्टीनं जर आपण हे पुस्तक संग्राह्य ठेवलं, संग्रहामध्ये ठेवलं, आपण किती वाचाल न वाचाल माहीत नाही, पण कदाचित पुढच्या काळामध्ये आपल्या नातवाला जर असं वाटलं की चला आजोबांनी काय घेतलं एकदा उघडून तरी बघू, आणि त्यांनी ते उघडून बघून जर त्याचं जीवन धन्य झालं तर त्याचं मूळ कारण आज आपण घेतलेलं हे पुस्तक असेल, एवढं मी आपल्याला निश्चित रूपानं सांगू शकतो. आणि म्हणून या पुस्तकाचा संग्रह आपण करावा. नुसता संग्रहच करू नये, ते मधून मधून उघडावं. आपल्याला अडचण आली, आपण ग्रंथ उघडावा, कुठे ना कुठेतरी आपल्याला त्याचं मार्गदर्शन, त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग त्या ग्रंथातून दिसत असतो. त्या दृष्टीने ही सुभाषितं आपल्याला व्यवहार शिकवतील, ही सुभाषितं आपल्याला परमार्थ शिकवतील, ही सुभाषितं आपल्याला सचोटी शिकवतील, ही सुभाषितं आपल्याला सत्यता शिकवतील. अनेक गुणांनी आपल्याला मंडित करण्याचं सामर्थ्य या सुभाषितांच्या ठिकाणी आहे. आणि ह्याच्यापैकी काही नको असेल तरी नुसती ती सुभाषितं वाचली तरी आपलं जीवन आपल्याला समृद्ध झाल्यासारखं वाटेल. तशा समृद्धीचा अनुभव या ग्रंथाच्या रूपाने तुम्हाला मला सर्वांना यावा, याच्यासाठी मी आपल्या सर्वांना तशी प्रार्थना करतो की हा ग्रंथ आपण संग्रहामध्ये ठेवावा आणि तो ग्रंथ संग्रहामध्ये ठेवून त्या जीवनधन्यतेचा अनुभव घेण्याची सद्बुद्धी आणि सामर्थ्य संतांनी, परमात्म्याने तुम्हाला मला द्यावं, याच्यासाठी भगवंताच्या संतांच्या चरणी प्रार्थना करतो. दाते परिवाराला मी पुनश्च धन्यवाद देतो. मी ह्याच्यामध्ये लिहिलं आहे अभिप्रायामध्ये की काकांनी हे जे चिंतनं आपल्यासाठी म्हणून उघडी करून दिली आहे, याच्यामध्ये त्यांचं पुन्हा एकदा नव्यानं दातेपण सिद्ध झालंच आहे. हे दाते आहेत हे पुन्हा एकदा या निमित्तानं सिद्ध झालेलंच आहे. त्यामुळे त्यांचं हे दातृत्व तुकाराम महाराजांनी फार गोड त्या संबंधामध्ये चिंतन केलं आहे. दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. अरे दाता खरा तो आहे की जो नारायणाचं स्मरण करून देतो. दाते तेच की जे आपल्याला भगवंताचं चिंतन करून देतात. आज काकांच्या जाण्यानंतरही भागवताच्या रूपाने काकांना आपल्याला भगवंताचं स्मरण करून दिलं आणि ग्रंथाच्या रूपानंही काकांनी आपल्याला त्या भगवंताचं स्मरण करून दिलं. म्हणून भागवताच्या संबंधानं जी भूमिका पहिल्या दिवशी मांडली, आज मी पुन्हा एकदा काकांच्या या ग्रंथाच्या रूपाने मांडतो की काका या ग्रंथाच्या रूपानं आज पुन्हा एकदा आपल्यात त्यांच्या या ग्रंथाच्या अक्षराच्या रूपानं, ते अक्षर रूपानं आज पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेले. त्यांचा स्वीकार, त्यांचा तो ग्रंथ आपण घरामध्ये ठेवावा अशी पुनश्च एकदा सर्वांना प्रार्थना करतो. दाते परिवाराला भूषणजी, आपल्याला वहिनींना, गौरीताईंना आणि अर्थातच तीर्थस्वरूप आदरणीय काकूंना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो. धन्यवाद. अत्यंत पारदर्शी व्यवहार ठेवत काकांनी केलेलं चिंतन हे अनेक चिंतकांना केलेलं मार्गदर्शन होय, असा गुणगौरव आपण केलात. व अत्तराच्या कुपीतील सुगंधाप्रमाणे
या सुभाषितांचा दरवळ सदैव बहरत राहो असा सुंदर शुभेच्छा आपण त्यांना दिल्यात. तसेच ग्रंथातील अक्षराच्या रूपानं काका आजही आपल्यात आहेत आणि असणार आहेत सदैव, असं आपण त्यांना गौरवल्याबद्दल दाते परिवारातर्फे मी आपल्या ऋणात राहू इच्छितो. यानंतर कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे आपण वळूयात. दाते परिवारांची सूचना सौ संपदा दाते यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. नमस्कार. श्रद्धेय हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर, आदरणीय पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे काका, तसेच आप्पाराव कुलकर्णी सर, दत्तात्रय कुलकर्णी सर, या सर्वांनी त्यांचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल दाते परिवारातर्फे मी त्यांचे आभार मानते. तसेच सर्व उपस्थित श्रोते यांचे सुद्धा दाते परिवारातर्फे आभार मानते. धन्यवाद. की त्यांनी मंच व्यवस्था परत कथेसाठी तयार करून घ्यावी व यानंतर कथेच्या सुरुवातीच्या कार्यक्रमासाठी संचलनासाठी मी विशाल अयाचित यांच्याकडं सूत्रसंचलनची धुरा सोपवतो व आपली रजा घेतो. धन्यवाद. चप्पल बूट जे आहेत, आता कथा काही वेळात चालू होणार आहे, आपण आपल्या खुर्चीखालीच ठेवायची आहेत. मी भूषणजी दाते यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचं पुष्पहार घालून स्वागत करावं. तर मी चैतन्य सत्संग मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांना असं निमंत्रित करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन चैतन्य महाराजांचा सत्कार करावा. राष्ट्रपती पदक प्राप्त स्थानिक गुन्हे शाखा लातूरचे पोलीस निरीक्षक गजाननजी भातलवंडे आज इथे उपस्थित आहेत. त्यांचा सपत्नीक यशोचित सन्मान हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज यांच्या हस्ते होणार आहे. मी भातलवंडे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. सुंदर अशी गीते सादर करणारे प्राध्यापक शशीजी देशमुख व डॉक्टर सौ वृषाली देशमुख यांचा सन्मान महाराजांच्या हस्ते होणार आहे. मी शशीजी देशमुख सर व वृषाली देशमुख सर यांना व्यासपीठावर येण्यासाठी निमंत्रित करतोय. पुण्याचे विश्वनाथराव कराड यांचे थोरले बंधू
तसेच रामेश्वर रुई येथील हरिभक्तीपरायण तुळशीराम अण्णा कराड यांचा यथोचित सन्मान येथे होणार आहे. मी हरिभक्तीपरायण तुळशीराम अण्णा कराड यांना व्यासपीठावर येण्याचं निमंत्रित करतो. या सत्कारानंतर कथेला सुरुवात होईल.